नमस्ते सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझं चॅनल MMA स्क्वेअरमध्ये. आज आपण बोलणार आहोत UFC 319 बद्दल. पहिलं मेन इव्हेंट मिडल वेट बाउटसाठी चॅम्पियनशिप DDP वर्सेस हमजात. पूर्णपणे डॉमिनेट केलं हमजातने DDPला. 12 टेकडाऊन्स लँड केले त्याने आणि प्रत्येक राऊंडच्या पहिल्या 30 सेकंदात त्याने DDPला टेकडाऊन केलं. फाईटचे जे 90% टाइम असेल तो खमजातचा कंट्रोल टाइम होता एकूण. खमजातने 4 ते 5 वेळा टोटल DDPला क्रुसिफिक्स पोझिशनमध्ये अडकवलं होतं. पहिल्या राऊंडपासून अखेरच्या राऊंडपर्यंत पूर्णपणे डॉमिनेट केलं. DDP उठण्याचा प्रयत्न केला की वापस टेकडाऊन लँड करत होता हमजात. या फाईटच्या अगोदर खूप जण म्हणत होते की हमजातचा जो गॅस टँक आहे तो कमी आहे, म्हणजे तो राऊंड 2 ते 3 झाल्यानंतर थकून जातो. पण ह्या फाईटमध्ये हमजातनं दाखवलेले आहे सगळ्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे. DDP बद्दल बोललं तर मला वाटतं त्याची प्रिपरेशन कमी होती, फटीक वाटला जरा, आणि तो प्रत्येक राऊंड झाल्यानंतर तो आणि त्याचे कोच म्हणत होते की पुढच्या राऊंडमध्ये ट्राय करू. पुढच्या एकदम इझी गोईंग टेकत होते, सिरियस नव्हते. असं वाटत होतं की होऊन जाईल. आणि शेवटच्या राऊंडमध्ये त्याला जरा सक्सेस भेटला, पण तो टाइम खूप शेवटचा होता, म्हणजे फाईट संपायला 1-2 मिनिटात. थोडं स्क्रॅम्बल केलं आणि खमजात आणि DDPने बी एक टेकडाऊन लँड केला, पण तोपर्यंत टाइम झाला होता. DDPत काय एनर्जी बाकी नव्हती आणि हेच की ते प्रिपेअरनेस नव्हती. आणि खमजातचं कोच काहीच त्याला फाईटबद्दल काहीच युनिक टिप्स देत नव्हते, काही सांगत नव्हते की हे पोझिशन डिफेंड कर, काय कर. फक्त म्हणत होते की तू जाऊन आता ह्याला हरवून टाक, पण काय स्पेसिफिक डिटेल्स काय देत नव्हते. आता हमजातचं जर बघितलं तर या फाईटमध्ये त्यानं दाखवलेलं आहे की तो अनडिफिटेड का बरं आहे, कारण की त्याची रेसलिंग इतकी भारी आहे. त्याची रेसलिंग UFC मध्ये वन ऑफ द टॉप लेवलला आहे, कारण की तो पहिलं सिंगल लेग टेकडाऊन, सिंगल लेगला धरतो आणि नंतर तो डबल लेगमध्ये कन्वर्ट करून टेकडाऊन करतो. आणि इतक्या फास्ट ट्रान्झिशनमध्ये असतं ते की डिफेंड करायला खूप अवघड जातं. आणि नंतर हे म्हणलं तर मला वाटतं की हमजात भविष्यासाठी खूप डॉमिनंट चॅम्पियन व्हायची शक्यता आहे. कारण की आता बघितलं तर त्याच्या स्टाईलला काउंटर जर करायचं असेल तर कोण दिसत नाही मला दुसरं असं या डिव्हिजनमध्ये. RDR आहे आणि बरेलो आहे, ते दोघं जण, आणि हर्नांडez पण आहे, पण त्यांची लेवल अजून हमजात एवढी नाही. बघू आता पुढची फाईट कसं होईल. पण म्हणजे एकदम भारी मॅच होती. हमजातने पूर्णपणे डॉमिनेट केला आणि मला वाटतं UFCच्या इतिहासात ही वन ऑफ द मोस्ट डॉमिनेटिंग फाईट आहे टायटल फाईट्समधली. कम्प्लिटली डॉमिनेट केलं. आणि ह्याच्यानंतर आता UFC काय करतं DDP सोबत, कारण की DDPनं माझ्या मते आता जरा रेस्ट घ्यावा आणि नंतर त्याची फाईट होऊ शकते RDR किंवा ह्याच्यासोबत हर्नांडेज विरुद्ध. जर खमजातचं बोललं झालं तर डेना व्हाईट अगोदरच म्हणलं आहे की इमॅनो वर्सेस बरेलो यांच्या जी जो विजेता आहे त्याला ती टायटल फाईट मिळणार आहे. आता बघू कधी फाईट होते. हमजात तर म्हणला ऑक्टोबरमध्ये तो फाईट करू शकतो नेक्स्ट. आता पुढच्या फाईटकडे आपण बोलूया. पुढची फाईट होती लेरॉन मर्फी वर्सेस ॲरन पिको. ही होती फेदरवेट बाउट. ही बी खूप एंटरटेनिंग फाईट होती. फाईट स्टार्ट झाल्यापासून पिको एकदम फॉरवर्ड प्रेशर करत होता. त्याने 1-2 टेकडाऊन बी लँड केले मर्फीवर केज साईडकडे, आणि बॉडी शॉट्सचा पण खूप उपयोग करत होता तो, आणि तो कॉन्फिडेंट वाटला जरा, पण जास्तच ॲग्रेसिव्ह होता. त्या दुसरीकडे जर बघितलं तर मर्फी एकदम काम कंपोज्ड, काउंटर पंचर एकदम एक नंबर. आणि नंतर अचानकच मर्फीने स्पिनिंग एल्बो, एक अप्रतिम स्पिनिंग एल्बो वापरला. पिको जागेवरच नॉकआउट झाला. आणि मर्फीने या फाईटच्या फाईटमध्ये दाखवलेलं आहे की तो फेदरवेट टायटलसाठी वन ऑफ फेदरवेट नेक्स्ट असू शकतो वोल्कनॉस्की विरुद्ध, कारण की मौसर तर इंजर्ड आहे आणि वोल्कनॉस्कीने अगोदरच यार रॉड्रिगज आणि
लोपेझला हरवलेला आहे. आणि असला विजय फर्स्ट राऊंडमध्येच नॉकआउट, आणि तो बी पिको विरुद्ध, जो की वन ऑफ द एक्साइटिंग प्रोस्पेक्ट होता PFL आणि बेलाटोरमधनं आलेला. तर त्यासाठी खूप अप्रतिम विजय आहे. ह्याच्यानंतर आपण बोलणार आहोत वेल्टरवेट फाईट, कार्लोस प्रेट्स वर्सेस जेफ नील. अजून एक अप्रतिम स्पिनिंग एल्बो, 2 स्पिनिंग एल्बो नॉकआउट आहेत या इव्हेंटमध्ये. मला वाटत नाही ह्याच्या अगोदर कधी असं झालंय. प्रॅक्टिसनं राऊंड 1च्या एकदम लास्ट सेकंदामध्ये सेम केस साईडकडे जातानाच जेफ नीलवर अप्रतिम एल्बो वापरला आणि जेफ नील जागेवरच नॉकआउट झाला. एक मला वाटतं 3-4 सेकंद राहिलेले फाईट्स राऊंड संपायला. आणि प्रॅक्टिसनं बी आपला तो जो हारलेला ह्याच्या विरुद्ध, गॅरी विरुद्ध, तो जी लूज तर विजय घेऊन त्यानं बी आपलं नाव टॉप 7 टॉप 8 मध्ये आता त्याचं नाव येऊ शकतं. नेक्स्ट फाईट आहे मिडल वेटची, MVP वर्सेस जॅरेद कॅननियर. आता MVP असा युनिक फायटर आहे की तो प्रत्येक वेळेस त्याचा स्टान्स, त्याचा म्हणजे त्याची मुवमेंट, तो प्रत्येक फाईटमध्ये तो त्याचा ब्लिट्सचा वापर खूप चांगला करतो. तो एकदम रॅपिड ब्लिट्समध्ये स्ट्राईक करतो, आणि कराटे स्टान्स आहे त्याचा, म्हणजे लॅटरल स्टान्स आहे. तो एका सेकंदात 2-3 पावलं डिस्टन्स कव्हर करू शकतो. आणि ह्या फायटिंग स्टाईलचं उत्तर कॅननियरकडनं होतं. कम्प्लिटली डॉमिनेट केलं. 1-2 नॉकडाऊन्स बी होते. MVP लँड केले. कॅननियरने 1-2 टेकडाऊन्स लँड केले, पण ती ऑलमोस्ट 3 राऊंडची फाईट होती, आणि त्यात मोस्ट ऑफ द जजेसने 2 राऊंड MVP ला दिले आणि तो विजयी झाला. लास्ट फाईट आपण बोलणार आहोत ती आहे का सुकेरा वर्सेस टी मिलियड बद्दल. ती होती फ्लायवेट फाईट. आता मला कळत नाही की काय काय तुम्हाला माहित आहे की कायची रेसलिंग खूप वीक आहे, तरी बी तुम्ही त्याला टी मिलियट विरुद्ध लढवत आहात. UFC म्हणजे जर तुम्हाला बिल्डअप करायचं आहे फ्लायवेट डिव्हिजनला, तर मॅचअप चांगले असले पाहिजे. टी मिलियट एकदम UFC वेटेरियन 2012 पासून बघितलं तर ते मायटी माऊस वर्सेस बहुतेक बेन डेव्हिस कोणतं होता तो, त्या UFC अल्टिमेट फायटरच्या सीझनला होता, तेव्हापासून तो आहे. आणि त्यानं खूप एफर्टलेसली कायला खाली घेऊन चोक सबमिट केलं. हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आयडियाज द्या की पुढचे व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर बनवू शकतो.